मातेचा आशीर्वाद तुम्हाला भेटावा, तुमची सगळी कामना मनोकामना जे असेल ते पूर्ण व्हावी, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. दुसरं असं आहे की या महिन्यामध्ये जर तुमची कामं होत नसतील किंवा एक्झाम असतील, कुठं नवीन ॲडमिशन असेल किंवा मुलांची खरेदी वगैरे असेल, तर सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या ठरवलेल्या आहेत, जे प्लॅनिंग केलेलं आहे ते कंप्लीट व्हावं, एवढीच माझी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना आहे, नवनाथ महाराजांना प्रार्थना आहे. तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि देवताला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थ महाराज की आज नक्कीच की माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या क्लिअरिटी व्यवस्थित यावी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुला राशीसाठी असणार आहे ही. तुळ राशीसाठी या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. लास्टला व्हिडिओच्या तुम्हाला उपाय देखील मी सांगणार आहे की या महिन्यामध्ये तुमच्या काही गोष्टी कंप्लीट होतील आणि त्यासाठी पूर्ण होण्यासाठी काय करायचं आहे. या महिन्यामध्ये तर बऱ्यापैकी तुम्हाला ग्रहमान व्यवस्थित नाही आहेत, थोडा त्रास होताना दिसतो आहे. लोक तुमचे पाय खेचताना दिसत आहेत, तुम्हाला त्रास देताना दिसत आहेत. पैशासंदर्भात एखादं काम असेल तुमचं तर ते पेंडिंग राहिलं, ते होत नाही आहे, तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे. खूप जणांचं देणं घेणं, कर्ज असेल, कर्ज घेतलेलं असेल किंवा एखादी कर्ज घ्यायचं आहे पण ते हे होत नाही आहे, अप्रूव्हचा मेसेज आपल्याला येतो. म्हणजेच ते ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर कर्ज मान्य होत नाही आहे. किंवा कारण आपल्या चॅनलवरती खूप म्हणजे अशिक्षित लोक जी आहेत, म्हणजे शाळा जी शिकलेली आहेत ती सुद्धा लोक चॅनलवरती बघत असतात. त्यामुळे होता होईल तेवढं सोप्या भाषेत मला सांगावं लागतं. त्यामुळे समजून घ्या जरा तुम्ही की कसं आहे, एखादं तुम्ही लोन घेतले म्हणजे कर्ज घेतले आणि ते तुम्हाला त्याचं पास झालं आहे, तुमचं कर्ज जे आहे ते पास झालं आहे आणि ते तुम्हाला सांगताय की किंवा मेसेज येतोय तुम्हाला एखादा, किंवा तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सांगतील की हो तुमचं आज लोन पास झालेलं आहे, किंवा त्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करता की लोन पास व्हावं लवकरात लवकर आणि लोन आपल्याला मिळावं, हे तुमची अपेक्षा आहे आणि ती कंप्लीट व्हावी हे सुद्धा तुम्हाला वाटत आहे आणि त्याची वेट तुम्ही या महिन्यामध्ये करताना दिसताय. टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशन आहे. महत्त्वाचं म्हणजे घरच्या किरकिरी म्हणजे घरातल्या निगेटिव्ह शक्तींचा परिणाम जास्त होत आहे तुमच्या स्वभावावरती, तुमच्या आयुष्यावरती. तुमच्या मानसिकता खूप डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळे तुम्ही रात्रीचे रडताना दिसता आहात, तुम्ही एकटे बसून स्वतःशी बोलताना दिसता आहात, स्वतःची मानसिकता स्वतःच्या अवस्थेवर रडताय, स्वतःच्या परिस्थितीवर स्वतः रडताय, स्वतःची ही वेळ का अशी आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला वाईट वाटतंय, पण हे कुणाला तुम्ही शेअर करत नाही आहे. या महिन्याची सिच्युएशन तुम्ही ह्या गोष्टी कुणाला शेअर करत नाही, कुणाला सांगत नाही, तुम्हाला कोणाला बोलावंसं वाटत नाही. सगळे जे दुःख आहे ते स्वतःपुरतं ठेवलेलं आहे. तुम्ही देणं घेणं असेल, पैसा असेल, आयुष्याला एक ग्रहण लागल्यासारखं झालेला आहे. एक निगेटिव्ह शक्ती जे तुम्हाला तुमच्या जवळ राहून तुमचं पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमची कामं होऊन देत नसतील. तुम्हाला कसं असतं, एखादा साप, विषारी साप म्हणतो आपण, तो आपल्यासोबत राहून आपला काटा काढतो, तोच विषारी साप असतो. तशा काही गोष्टी, तशी काही व्यक्ती, तशी काही लोक जी आहेत ती तुमच्यासोबत राहून तुमच्याशी गद्दारी करताना दिसत आहेत. त्यापासून जरा तुम्हाला सावध राहायचं आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या आठवड्यामध्ये कदाचित हे निदर्शनासुद्धा येईल. तिसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये. शेवटच्या आठवड्याचं मी सांगू शकणार नाही कारण त्या आठवड्यात ती एनर्जी दिसत नाही आहे. तुम्हाला पहिल्या आठवड्याची, दुसऱ्या आणि तिसऱ्या 3 आठवड्याची एनर्जी दिसत आहे. 3 आठवड्यामध्ये ह्या काही गोष्टी तुमच्या होताना दिसत आहेत. तर अनुभविक गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहात त्या पण तुमच्या आयुष्यातल्या एक चांगल्या पद्धतीने तुम्ही चांगले विचार करून तुम्ही पार पाडताना दिसत आहात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात किंवा आयुष्यात जे काही झालं आहे त्यात आता एक चांगला मोबदला मला मिळावा, त्या पद्धतीने मी माझ्या आयुष्याची ग्रोथ करेन आणि माझ्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा मी निर्माण करेन. अशा काही गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये करताना दिसता आहात. एक चांगला विचार तुम्ही करताय की बस आता झालं, किती विचार करत बसणार आहे, माझ्या आयुष्यात एक चांगला दिवस यावा, चांगली वेळ यावी, ह्याचासुद्धा तुम्ही मनापासून विचार करताना दिसता आहे आणि याला देखील यश मिळताना दिसतं आहे. परमेश्वर न्याय तुमच्या या प्रयत्नाला न्याय देताना दिसत आहे. भले या महिन्यात तुम्हाला जर त्या गोष्टीचा न्याय मिळत नसेल तरीसुद्धा तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या आत किंवा जून जुलै गणपतीपर्यंत तरी, सप्टेंबरमध्ये पर्यंत तरी तुम्हाला या गोष्टीचा न्याय मिळताना दिसतोय. जो प्रयत्न, जो संघर्ष तुम्ही करताय त्याचा कुठेतरी तुम्हाला मोबदला परत मिळताना दिसतो आहे.
ही एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. देवीचा आशीर्वाद आहे, कारण बॉटममध्ये देवीचं कार्ड आलेलं आहे. तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. कुठेतरी तुमच्या देवतेचं काही जर असेल किंवा राहिलेलं असेल तरीसुद्धा करून घ्या. त्यातसुद्धा तुमचं नुकसान दिसत आहे. त्यातसुद्धा तुमची काहीतरी राहिलेलं असं नवस वगैरे असेल, काय देवीचं मागणं असेल ते तुम्ही पूर्ण केलेलं नसावं, अशा काही गोष्टीसुद्धा इथं होताना दिसत आहेत. ते सुद्धा तुम्हाला ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर दिव्य मेसेज, दिव्य संदेश तुम्हाला काय आहे स्वामी समर्थांच्याकडून? स्वामी समर्थ महाराजांच्याकडून म्हणण्यापेक्षा तुमचं जे आराध्य दैवत आहे किंवा तुम्हाला एखाद्या देवासमोर बसल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं किंवा त्या देवाशी तुम्हाला जास्त कनेक्टिव्हिटी वाटते किंवा त्या जिव्हाळा वाटतो एखाद्या देवतासमोर आपल्याला बसल्यानंतर, मग ते आपले बाळूमामा असतील, आई रेणुकामाता असेल किंवा तुळजाभरचे अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, अंबाबाई असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल, अजून खूप देवता आहेत ज्याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग वाटते. असं कोणत्या देवतेचं नाव तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या देवतेचं नाव घेऊ शकता आणि त्यांचं दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. मला तर स्वामींच्यावरती खूप विश्वास आहे, कारण मी स्वामींचंच नाव घेणार, कारण ते आहेत म्हणून मी आहे. ओम नमो आद्यायश. स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावातच मला ताकद जी मिळते ते कशातच भेटत नाही आहे, कारण त्यांच्यामुळेच मी आहे. मला स्वामींची खूप म्हणजे स्ट्रॉंग एनर्जी स्वामींची आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी. ओके. पूर्तता. स्वतःला तुम्ही खूप कमी समजताय, स्वतःला एक निगेटिव्ह एनर्जी देताय, स्वतःला एका वेगळ्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवलेलं आहे की मी काहीच नाही, मी झिरो आहे. तुम्हाला तसं स्वतःला कमी समजायचं नाही. तिथंच आपली निम्मी एनर्जी डाऊन फील होत असते. तुम्हाला स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे, जे की तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी एक चांगली ग्रोथ देईल. स्वतःला तुम्हाला बोलायचं आहे की नाही, जे घडतंय ती मी स्ट्रॉंग आहे म्हणून मी माझ्या ह्या टप्प्यावरती आहे. माझ्या आयुष्यात मी अजून संघर्ष करणार आहे, मी पुढे जाणार आहे. स्वतःला आरशासमोर उभा ठेवून किंवा आरशासमोर उभा राहून तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे की मी काय आहे, मी माझ्या आयुष्यात स्ट्रॉंग आहे, मी पुढे जाऊन प्रगती करू शकतो, करू शकते. मी आजही बळकट आहे की स्वतःचा प्रॉब्लेम स्वतः फेस करीन आणि जिंकूनसुद्धा दाखवेन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जिद्द मनात जर ठेवली तर सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि तुमच्यापैकी जर ही रास कोणाची असेल तर त्यांना शेअर देखील करा, जे की त्यांच्यासुद्धा आयुष्यातल्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील ते निघून जातील, त्यांनासुद्धा थोडासा पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी थोडीशी मदत होईल. ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.